आणि या क्षणाला आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे पक्षाचं सदस्यत्व सोडल्यावरती चिन्हावरती दावा कसा विरोधकांशी हातमिळवणी करून सरकार पाडलेलं आहे। तुम्ही सरकार कसं पाडू शकता असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आलेला आहे। युक्तिवादादरम्यान आयोगाला अधिकार दिल्यावरती आणखी शिल्लक काय असा देखील प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। तर पक्षविरोधी कारवाई नंतर पक्ष सोडल्याचं गृहीत धरलं जातं असं देखील आता या दाव्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले ताजे अपडेट्स देतात। प्रशांत, यावेळेला सुरू असलेल्या युक्तिवादा संदर्भातले अपडेट्स काय? महत्वाचं म्हणजे कपिल सिब्बल यांचा नुकताच युक्तिवाद संपला आहे। आता अभिषेक मनु सिंघवी यांनी आपला रिजॉइंडर युक्तिवाद सुरू केलेला आहे। त्यांनी म्हटलं आहे की पक्षाचे सदस्य सोडण्याचा निर्णय फक्त सभापती किंवा विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात किंवा कोणी घेऊ शकत नाही। जर तुम्ही सदस्य सोडले असेल तर तुम्हाला चिन्हाच्या ऑर्डरच्या पॅरा 15 अंतर्गत कसे काय कार्य करू शकता, आपण पक्ष सोडण्याची घोषणा करता आणि त्यानंतर त्याच निवडणुकीत चिन्हावर कसा दावा करता, असा सवाल अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे। अभिषेक मनु सिंघवी यांनी हे म्हटलंय की हे जर प्रकरण पुढे ढकललं गेलं त्यामुळे त्यांचे जे दुसरं शिंदे गट त्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही, पण आमचे प्रभुत्व, आमचं संरक्षणाची ही आमची असोय असेल, आम्हाला इनकन्व्हिनियन्स निर्माण व्हावा, आमची गैरसोय व्हावी, अशा प्रकारे शिंदे गट प्रयत्न करत आहे असाही दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या युक्तिवादात केलेला आहे। सोबतच कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे युक्तिवाद करताना त्यांनी स्पष्ट केलंय की 10व्या अनुसूचीच्या संदर्भात पक्षांतर्गत लोकशाहीवर युक्तिवाद मला समजत नाही, कारण की आपण पक्षांतर्गत लोकशाहीच्या संदर्भातला युक्तिवाद कसा काय करू शकता, याचा अर्थ तुम्ही विरोधी पक्षाची हातमिळवणी करता आणि कुठलंही सरकार पाडता, अशा प्रकारचा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे। आणि सरकार पाडण्यासाठी आपण विरोधी पक्षासोबत हातमिळवणी करून स्वतः मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले, यामध्ये कुठली लोकशाही आहे असाही सवाल कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल नंतर आता अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। बरोबर आहे। या सर्व अपडेट्सवरती आपण अशाच प्रकारे राहा। ॲडव्होकेट गिरीश यांच्याकडे मी जाईल यावेळेला। अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील आता आपला युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे। मात्र यापूर्वी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न अतिशय महत्त्वाचे। युक्तिवाद करताना त्यांचं म्हणणं विरोधकांशी हातमिळवणी करून आपण हे सरकार पाडलेलं आहे आणि जो पक्ष तुम्ही सोडलेला आहे, विरोधकांशी हातमिळवणी केलेली आहे, त्या पक्षाच्या चिन्हावरती आपण दावा करताय। पहिली गोष्ट त्यांनी आता दिसतंय मला, त्यांनी सांगितलं की तुम्ही अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी केलं, याचा अर्थ आहे की तुम्ही पक्ष सोडलाय। तो बेसिकली त्यांचं म्हणणं ते दिसतंय मला याच्यामध्ये। तर तुम्ही बोलताय की अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी केल्या म्हणजे प्रश्न सोडला आहे डीम्ड प्रोव्हिजन, म्हणजे आता डीम्ड प्रोव्हिजन बोललं जातं लॉ, तसं असं कुठेच डीम्ड प्रोव्हिजन नाही आहे। जोपर्यंत तुम्ही दाखवाल की तुमची अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी आजच्या दिवसाला अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी तुम्ही कधी बोलणार, जेव्हा तुम्ही शिवसेनेविरुद्ध काही ॲक्टिव्हिटी केली तर। आज हे एक बेसिक मुद्दा आहे की शिंदे गट म्हणजे एकदम सुरुवातीपासून हेच बोलते की आम्हीच शिवसेना, आम्हीच शिवसेना, आम्हीच त्याच्यामुळे त्यांनी केलेली जे काही कार्य तुम्ही अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी नाही म्हणू शकत। हा एक बेसिक मुद्दा ह्याच्यावरती आहे। आणि जर त्यांना दाखवायचं की तुम्ही पक्ष सोडला, ते परत तेच बोलताय पक्ष सोडला। हे पक्ष सोडला हे काय, त्यांनी काय राजीनामा दिला नाहीये किंवा आणखी काही गोष्ट नाहीये की ज्याच्याने दिसतंय की तुम्ही पक्ष सोडला किंवा तुम्ही दुसऱ्या पार्टीसाठी कामं करतात। त्याच्यामुळे हे जे आहेत फॅक्च्युअली आर्ग्युमेंटमध्ये काही दिसत नाहीये की फॅक्च्युअल गोष्टीवरती ज्या लिगली बोलतोय। हे आपल्याला माहिती आहे की शेवटी ते शिवसेनेच्या विरुद्ध म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध काम करतात, पण ते शिवसेनेच्या विरुद्ध काम करत आहे असं कुठलंही लिगली दिसत नाहीये। बरोबर आहे। मात्र कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत केलेले दावे जर खोडून काढायचे असतील तर अभिषेक मनु सिंघवी यावेळेला कुठल्या प्रकारचा युक्तिवाद करू शकतात आणि यापूर्वी उपस्थित केलेले मुद्दे ते हळूहळू एक एक करत खोडू शकतात? अभिषेक मनु सिंघवी सुद्धा उद्धव ठाकरेंसाठीच आहे त्या मॅटरमध्ये। त्याच्यामुळे ते जे कपिल सिब्बलांनी जे आर्ग्यू केलं ते कंटिन्यू करतील। पण एकाच वेळेला ज्यावेळेला दोन वेगवेगळे मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात, कारण यांनी पकडलेली धागा आणि त्यांनी पकडलेला धागा हे परस्पर विरोधी असल्याचं स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं। नाही, ह्यांनी जे आता जे म्हणजे कपिल ह्यांचं आपल्या कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी, अभिषेक मनु सिंघवीने काय आर्ग्युमेंट केला आता आलं नाही कुठेपर्यंत, आता फक्त कपिल सिब्बलांचं आलं होतं बरोबर ह्याचं। तर बेसिकली त्यांचं तेच म्हणणं आहे की अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी जी चालली आहे आणि ते अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी त्याच्यामुळे तुम्ही पक्ष सोडलाय, डीम्ड प्रोव्हिजनचं ते प्रयत्न करतायत, पण पक्ष सोडलाय लिगली असं कुठेही नाही। पक्ष माणूस
एक तर राजीनामा देऊन सोडू शकतो, तेच फक्त एक आहे, दुसरा कुठलाही मार्ग नाही पक्ष सोडण्याचा, किंवा तुम्ही त्याला पक्षातनं काढलाय. आज स्पष्ट आहे की त्यांनी कुठे राजीनामा दिला नाही किंवा असं कुठं सांगितलं नाहीये की त्याच्यात दाखवू शकतो की त्यांनी तो पक्ष सोडलाय. म्हणजे ऑनली अल्टरनेटिव्ह राहू शकतं की तुम्ही त्याला पक्षातनं काढलाय. पक्षातनं जर काढला असेल तर शेड्यूल 10 लागू होत नाही. त्याच्यामुळे पक्ष सोडला हे कुठेही लिगली दिसत नाही. याच्यामध्ये फक्त तुम्ही ओरल आर्ग्युमेंट करताय किंवा तुमच्या सबमिशनमध्ये, पण पक्ष सोडला असं लिगली कुठेही दिसत नाहीये. बरोबर आहे. मात्र या संदर्भातली कारवाई नेमकी कशा स्वरूपाची असते? म्हणजे एका बाजूला युक्तिवाद तर आपण पाहतोय, अभिषेक मनु सिंघवी यांनी आता यावेळेला सुरुवात केलेली आहे आर्ग्युमेंटला, आणि त्याच्यामध्ये सिंघवींकडून राणा प्रकरणाचा खरं तर कोर्टामध्ये दाखला देण्यात आल्याचं आपण यावेळेला पाहतोय. त्याकडे आपण वळूयातच. अभिषेक मनु सिंघवी जो युक्तिवाद करतात त्या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत येतच राहतील. मात्र ॲडव्होकेट गिरीश राव, मला आपल्याला विचारायचं आहे, पक्ष बांधणी किंवा पक्ष तयार करणं, ज्या प्रकारे सदस्यत्व त्यासाठी महत्त्वाचं असतं, तसं ज्या प्रकारे आता दावा करण्यात आलेला आहे की पक्ष सोडलेला नाही आहे, मात्र तुम्ही पक्षविरोधी कारवाया केलेल्या आहे. मग पक्षामध्ये ज्या वेळेला एखादा व्यक्ती सदस्यत्व घेतो त्यावेळेला त्याला कुठल्या कुठल्या गोष्टी या बंधनकारक असतात, आणि तो डिस्क्वालिफाय होत असताना कुठल्या गोष्टींचा मुद्दा त्यावेळेला उपस्थित केला जाऊ शकतो? जेव्हा तुम्ही कुठल्याही पक्षाचं सदस्यत्व ॲक्सेप्ट करतात त्याचा अर्थ असा होतो की तुमचे त्यांचे जे निर्णय आहेत, बायलॉस आहेत, ते तुम्ही त्याच्यामध्ये बांधील जाऊ शकतात. आता जेव्हा हे गोष्ट होतं की त्याने पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे तुम्ही त्यांना डिस्क्वालिफाय करावं, जेव्हा प्रश्न येतो, तो हा जो प्रश्न आहे की त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली, त्याच्यामुळे त्याचा अर्थ असा होतो की त्यांनी हा पक्ष सोडलाय, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना डिस्क्वालिफाय करायचं. तर हा जो प्रश्न हा स्पीकरकडे आला पाहिजे आणि स्पीकरच ह्याच्यावरती निर्णय घेऊ शकतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जेव्हा कर्नाटकमध्ये पण ह्याच गोष्टी झालेल्या, तेव्हा काय त्यांनी पण अशा कारवाया केलेल्या, तर ॲप्लिकेशन केलेलं स्पीकरकडे की ह्यांना डिस्क्वालिफाय करा. बरोबर. जेव्हा ॲप्लिकेशन केलेलं, त्यांचं म्हणणं होतं ज्यांच्या विरुद्ध ॲप्लिकेशन केलं, नाही आम्ही पक्ष सोडलाय. इकडे जरा लक्ष घ्या की आम्ही पक्ष सोडलाय. पक्ष सोडला अर्थ असा, जेव्हा पक्ष सोडला असा अर्थ होईल तर तेव्हा ते डिस्क्वालिफाय नाही होणार. बरोबर. तर पक्षातच राहतील, आणि पक्षातच म्हणजे पक्षात नाही, पक्ष सोडलाय म्हणजे त्यांनी राजीनामा दिलाय. राजीनामा दिला असेल तर ते डिस्क्वालिफाय नाही होणार. कारण डिस्क्वालिफाय जेव्हा एक MLA होतो तर त्याचा अर्थ असतो की जोपर्यंत तो परत इलेक्शन निवडून येत नाही तोपर्यंत तो मंत्रीपद वगैरे काही घेऊ शकत नाही. त्यावेळी त्यांनी डिफेन्स घेतलेला, आम्ही पक्ष सोडलेला आहे. बरोबर. ॲडव्होकेट, मी या टर्म्स आपल्याकडून जाणून घेणार आहे, मात्र तत्पूर्वी या क्षणाची सर्वात मोठी बातमी. सुनावणी पुढे ढकलल्यास नुकसान नाही असं देखील यावेळेला म्हटलं गेलेलं आहे. तर शिंदेंचं कुठलंही नुकसान नसल्याचा देखील या ठिकाणी बोललं जाताना दिसतंय. तर अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवादाला ज्या वेळेला सुरुवात केलेली होती, युक्तिवाद करत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या गृहीत धरल्या जात असल्याचे त्यांचं म्हणणं, आम्हाला संरक्षण न मिळाल्यास गैरसोय असं म्हणत असताना दुसरीकडे सुनावणी पुढे ढकलल्यास कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही असा युक्तिवाद यावेळेला केला जात असल्याचं दिसतं, आणि खास करून शिंदेंचं कुठलंही नुकसान होणार नाही असं देखील ते यावेळेला म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यापूर्वी एक दावा जो केलेला होता की ज्यावेळेला पक्षविरोधी कारवाया करतात त्यावेळेला 95% पक्ष सोडल्याचं गृहीत धरलं जातं, असं अगदी काही क्षणांपूर्वी केलेल्या युक्तिवादामध्ये देखील त्यांनी म्हटलेलं होतं. त्या गोष्टीकडे मी आपल्याला नेईन ॲडव्होकेट गिरीश राव, कारण जी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय की सुनावणी जी ती पुढे ढकलल्या, शिंदेंचं कुठलंही नुकसान होणार नाही हा दावा. तर यापूर्वी जो दावा केलेला होता की 95% पक्ष आपण सोडल्याचं गृहीत धरलं जातं. गृहीतकं खरं तर रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये आपण पकडत असतो. कायद्याच्या दृष्टीनं गृहीतकं किती महत्त्वाची असतात किंवा ती ग्राह्य धरली जातात का? आता जे येतंय पुढे की त्यांना काही प्रोटेक्शन नको आहे. कोणा आपल्या सिंघवी बोलतात की त्यांच्या पक्षाला काही प्रोटेक्शन नाही पाहिजे. प्रोटेक्शन नाही पाहिजे म्हणजे त्यांना असं काही ऑर्डर नको आहे की ज्याच्याने ज्या विरुद्ध त्यांना स्टे ऑर्डर किंवा ते पाहिजे. आणि त्यांचा वाटतो आता जे त्यांचं ते दिसतंय, ज्या प्रकारे ते आर्ग्युमेंटचं पुढे येतंय, तर हे दिसतंय की हा निर्णयासाठी त्यांनी परत इलेक्शन कमिशनकडेच या गोष्टीसाठी परत जायला पाहिजे. कारण त्यांना काय हे नको आहे, त्यांना काय प्रोटेक्शन जर नको आहे तर हा जो प्रश्न आहे, चिन्ह कोणी वापरावं, शिंदेंनी वापरावं किंवा उद्धव ठाकरेंनी वापरावं, पण हा प्रश्न परत ओपन राहतो. आणि त्याच प्रश्नासाठी हे लोक सगळे सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते. आता मग सुप्रीम कोर्टामध्ये जर हे लोक एवढा सगळा युक्तिवाद झाला असेल तर सुनावणी पुढे ढकलण्याला प्रॉब्लेम नाही असं बोलतायत. तर माझ्यामध्ये मग
आज पूर्ण दिवस नक्कीच मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. न्यायमूर्तींचा एकमेकांशी यावेळेला जो आहे तो संवाद सुरू असल्याची मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एका बाजूला नुकसान होणार नाही, ज्यावेळेला युक्तिवाद केला गेला त्यावेळेला न्यायमूर्ती देखील एकमेकांशी संवाद साधत असल्याचं पाहायला मिळत आहे. या क्षणाची ब्रेकिंग न्यूज, न्यायमूर्तींचा एकमेकांशी संवाद सुरू झालेला आहे. यापूर्वी कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी पक्षासंदर्भातली आपल्या पक्षकारांची बाजू मांडलेली होती आणि त्यातील अनेक मुद्दे आपण क्षणोक्षणी न्यूज 18 लोकमतवरती पाहतो आणि त्यानंतर न्यायमूर्तींचा एकमेकांशी संवाद सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि थोड्याच वेळात आयोगाला निर्देश दिले जाणार का, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. न्यायमूर्तींचा एकमेकांशी संवाद सुरू झाल्याची मोठी बातमी. ॲडव्होकेट गिरीश राव, मला आपल्याला विचारायचं आहे, पक्षकार पक्ष बाजू मांडत असतात, सर्वसामान्य माणूस हा खरं तर कोर्टाची पायरी चढत नाही असं म्हटलं जातं. मात्र ज्यावेळेला अशा प्रकारचे खटले सुरू असतात, युक्तिवाद सुरू असतात, प्रत्येकाला त्यांचे जे कान आहेत ते खरं तर या निर्णयाकडे लागलेले आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र कोर्टरूम ड्रामा संदर्भात मला तुम्हाला खरं तर विचारायचं आहे की जसं न्यायमूर्ती एकमेकांशी बोलतात, त्यांनी संवाद सुरू केलेला आहे, अशा वेळेला न्यायमूर्ती एकमेकांशी बोलत असताना कुठल्या मुद्द्यांवरती खास करून त्यांच्यात चर्चा सुरू झालेली असते, सर्वसामान्यांना ते जाणून घ्यायचं आहे. खरं तर पहिले मुद्दा असतो, जे आर्ग्युमेंट असतं ते तुमच्या अफिडाविट किंवा ॲप्लिकेशनमध्ये त्याच्या तुम्हाला रिस्ट्रिक्ट करायला लागतं. म्हणजे तुम्हाला वाटलं, आपण जसं पिक्चरमध्ये बघतो, अरे काय ते नवीन घटना घडली म्हणून काय नवीन आर्ग्युमेंट, असं कोर्टात होत नाही. कोर्टात तुमचे जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती तुम्ही फॅक्च्युअल मुद्दे आहेत त्याच्यावरतीच फक्त डिस्कशन किंवा आर्ग्युमेंट होतात. दुसरी गोष्ट, जेव्हा असे निर्णय जसे डिस्कशन जेव्हा पार्टी आर्ग्यू करतात आणि जेव्हा पाच जजेस जेव्हा खंडपीठ ऐकत असतं, त्यावेळी प्रत्येक जजेसचे आपले व्ह्यू असतात, त्यांचं कन्सेप्च्युअली त्यांचं जे काय व्ह्यू असतात, त्यावेळी ते लोक एकमेकांशी डिस्कस करतात किंवा आता ह्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा किंवा आज काय असणार. जर निर्णय देत असेल तर एक इंट्रीम रिलीफ देत असणार, मे बी एका पानाचं वगैरे काय असेल ऑर्डर देत असतील, तर त्याच्यामुळे मग अशा वेळी काय करायचं, काय निर्णय घ्यायचा किंवा काय निर्णय घेऊ नये, हेही कदाचित ते लोक डिस्कस करतील. की कारण आता प्रत्येकाच्या ते म्हणजे आपसात ते डिस्कस केल्यावरती त्याच्यावरती ते लोक आज संध्याकाळी किंवा आय डोंट नो आता कधी करतील, पण त्याच्यामध्ये त्यांना एकामेकांशी जोपर्यंत डिस्कशन करत नाही त्या मुद्द्यावरती किंवा जे पॉईंट्स आहेत, आधी तर त्या लोकांनी कदाचित आधी पण त्यांच्या मनात जे आहे ते थोडंफार त्यांनी डिस्क्लोज केले असणार एकामेकाला, कारण ह्याच्यानंतर जेव्हा भेटले असतील त्याच्यामुळे त्याच्यावरती आता डिस्कशन करतील आणि मग पुढे काय निर्णय घ्यायचा याच्यावरती कदाचित ते सांगतील. बरोबर आहे. एकमेकांशी संवाद सुरू असल्याची जशी बातमी आपण पाहिली किंवा जी ब्रेकिंग आपण पाहिली, त्याचबरोबर दुसरी एक ब्रेकिंग आपल्याला जी पाहायला मिळते आणि त्यामध्ये थोड्याच वेळात आयोगाला जे ते निर्देश दिले जाणार आहेत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत त्या संदर्भातले काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात. प्रशांत, न्यायमूर्तींनी एकमेकांशी संवादाला सुरू केली आणि अगदी काही क्षणामध्ये काही निर्देश जे निवडणूक आयोगाला देण्याची शक्यता आहे. कसा युक्तिवाद आणि युक्तिवादानंतर दोन्ही न्यायमूर्तींमध्ये सुरू असलेली चर्चा, काय सांगाल? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, थोड्याच वेळात ऑर्डर देण्याची शक्यता आहे. ऑर्डर डिटेक्टिव्ह सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या पद्धतीची माहिती जर बघितलं तर की नुकतंच जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते की ऑर्डर देण्याची शक्यता आहे आणि एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या घडीची मोठी बातमी जर बघितलं आपण तर या घडीला मोठी बातमी पुढे आलेली आहे. जर बघितलं आपण तर एकनाथ शिंदे गटाला एक मोठा दिलासा मिळालेला आहे. एकनाथ शिंदे कॅम्प जर बघितलं, एकनाथ शिंदेला गटाला मोठा दिलासा. स्टे ऑन प्रोसिडिंग बिफोर इलेक्शन कमिशन, सिम्बॉल इश्यू, कोर्ट गिव्स अ गो हेड टू इलेक्शन कमिशन टू कंडक्ट द प्रोसिडिंग विथ रिगार्ड ऑफ द रिअल ऑफ द शिवसेना. केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची अधिकार सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे. आणि जर बघितलं आपण तर महत्वाची माहिती मिळते या सगळ्या पार्श्वभूमीवरती. हे अत्यंत महत्वाचं आहे. स्टुडिओ बरोबर आहे प्रशांत, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतायत की या क्षणाला दिलासादायक बातमी आहे शिंदे गटासाठी. जे या निर्णयामध्ये लिहिलेलं आहे ते आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऐकवणार आहात का? त्यानंतर आपल्या सोबत कायदे तज्ज्ञ देखील आहे, त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत. मात्र प्रशांत, आपल्याकडे येण्याआधी एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा मिळाल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. आयोगाच्या कार्यवाहीवरती स्थगिती नाही असं यावेळेला म्हटलं गेलेलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना मिळालेला मोठा दिलासा. प्रशांत लीला रामदास,
त्यांच्यापर्यंत आलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. प्रशांत, काय नेमकं यावेळेला न्यायमूर्तींच्या चर्चेनंतर समोर येताना दिसतंय, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगाल? एक अत्यंत महत्वाची बातमी पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीनं माहिती मिळते की सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनची सुनावणी घेण्याचे अधिकार दिलेले आहे, सुनावणी घ्यावी अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. हे अत्यंत महत्वाचा ऑर्डर आहे. एकनाथ शिंदे गटाला सगळ्यात मोठा दिलासा दिलाय सुप्रीम कोर्टाने. त्यांनी म्हटलंय की जे स्टे होता प्रोसिडिंगचा तो रोखलेला आहे आणि त्यांनी सिम्बॉल इश्यूवरती जर बघितलं आपण तर त्यांना इलेक्शन कमिशनला सगळं सुनावणी घेण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. हा या घडीचा सगळ्यात मोठा निर्णय आहे. स्टुडिओ नक्कीच प्रशांत, वेळोवेळी आपल्याकडनं माहिती मी घेत राहणार आहे. मात्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी मी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय आणि अगदी काही क्षणात आपल्या सोबत असलेले कायदे तज्ज्ञ यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. बिग रिलीफ फॉर एकनाथ शिंदे कॅम्प ॲज सुप्रीम कोर्ट सेट्स असाइड स्टे ऑन प्रोसिडिंग्स बिफोर इलेक्शन कमिशन इन सिम्बॉल इश्यू. Court gives go ahead to the election commission to conduct the proceedings with regards to who is the real शिवसेना. सर, याचा अर्थ नेमका काय लावायचा? कारण कोर्टाची भाषा जी आहे ती तितकी क्लिष्ट असते, मात्र सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांना कसं सांगाल? मी सकाळपासून बोलत होतो की सिम्बॉल कोणाचा, पार्टी कोणाची, हा जो निर्णय आहे फक्त इलेक्शन कमिशनचा अधिकार असतो. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं, शिंदे ग्रुप गेलेले इलेक्शन कमिशनकडे की आम्हाला सिम्बॉल द्यावा लढण्यासाठी. त्याच्या विरुद्ध उद्धव गटाने सुप्रीम कोर्टामध्ये ॲप्लिकेशन केलेलं की तिकडचं प्रोसिडिंग जे आहे ते स्टे करावं. नक्कीच सर, मी आपल्याकडे येतो. आपण हा मुद्दा आधीच उपस्थित केलेला होता आपल्या प्रेक्षकांपर्यंत, मात्र प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे आणि त्यांच्या सोबत देखील कायदे तज्ज्ञ यावेळेला जोडले गेले आहेत. प्रशांत, माझ्यासोबत ॲडव्होकेट विशाल जोगदान सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील आहेत, त्यांच्याशी थेट चर्चा करूया. सर, हा जो निर्णय आला आहे यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की इलेक्शन कमिशनला प्रोसिडिंग करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. संपूर्णपणे या संपूर्ण ऑर्डरचा अर्थ कसा घ्यायचा? याचा अर्थ असा आहे की सुप्रीम कोर्टाने या ज्या इलेक्शन कमिशन ही जी स्वायत्त संस्था आहे त्यांनी तिचं काम करत राहावं यासाठी त्यांनी त्यांना परमिशन दिलेली आहे. आणि जे काही प्रोसिडिंग मध्ये दोन्ही गटाला जे बोलायचंय ते बोलण्यासंदर्भामध्ये त्यांना परमिशन दिलेली आहे. एकनाथ शिंदे गटाला दिलासा मानता येईल असा? याच्यामध्ये एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिलेला आहे. आणि याच्यामध्ये झालं असं आहे की ज्या दोन्ही गटाचे आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर आणि इलेक्शन कमिशनने जी आज गोष्ट बाजू मांडलेली आहे ती बाजू मात्र अत्यंत योग्य पद्धतीनं मला वाटतं कोर्टाने ऐकून आणि सगळा सारासार विचार करून आजची ऑर्डर दिलेली आहे. कोर्टाने सारासार विचार करून ऑर्डर दिली. पण ज्या पद्धतीनं निर्णय पाहिला तर सकाळपासून युक्तिवाद आपण सुद्धा ऐकला, मी सुद्धा ऐकला आणि जनतेला आपण या युक्तिवादामधले काय प्रमुख मुद्दे आहेत ते सगळं प्रेक्षकांना सांगितले. पण काय कुठले मुद्दे हे शिंदे गटाच्या बाजूचे राहिलेले आहेत? नाही, शिंदे गटाच्या बाजूचा एकच मुद्दा आहे की इलेक्शन कमिशननी स्वतः म्हटलेलं आहे की या प्रकरणामध्ये जे काही असेल ते तुम्ही आमच्याकडे सोपवून द्या, तो निर्णय आम्ही घेऊ की काय नेमकं प्रकरण आहे आणि काय करायला पाहिजे. महत्वाचा म्हणजे हा एक मोठा दिलासा शिंदे गटाला म्हणावा आहे. आणि निवडणूक आयोगाला पक्ष कोणाचा आहे, निवडणूक चिन्ह कोणाचे द्यावे या संदर्भात निर्णय देण्याचा पूर्ण स्वातंत्र्य आहे हे आजच्या या निकालामुळे स्पष्ट झाला. यामुळे यापुढच्या भविष्य काळामध्ये निवडणूक पक्षाबाबत जो काही वाद असेल किंवा निवडणूक चिन्हाबद्दल जो वाद असेल याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाला स्वतंत्रपणे घेता येईल. आणि यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जी तोंडी स्थगिती दिली होती ही तोंडी स्थगिती आजच्या निकालामुळे उठलेली आहे असं स्पष्ट झालेलं आहे. परंतु मूलभूत मुद्दा आजही आमदारांच्या अपात्रतेविषयी आहे. तो मुद्दा वेगळा असल्याने म्हणजे मी सुरुवातीपासून आज सकाळी देखील आपल्या चॅनलमध्ये सांगितलं होतं की आमदारांची अपात्रता हा विषय वेगळा आहे. कारण ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल जी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 11 जुलैपर्यंत मुदत दिली होती आणि 4 जुलैला नवीन स्पीकरची नियुक्ती झालेली आहे. आणि नवीन स्पीकर पुढे आता ह्या 16 आमदारांनी कोणापुढे उत्तर दिलेलं आहे? पूर्वीच्या उपाध्यक्षांपुढे उत्तर दिलं आहे अपात्र नोटीसला का नवीन अध्यक्षांपुढे दिलं आहे? त्यानुसार त्या संदर्भातल्या निर्णयाबद्दल अद्यापही प्रलंबित ती बाब आहे. त्याच्यामुळे या बाबतीतही एक योग्य तो युक्तिवाद यापुढे सर्वोच्च न्यायालयात चालू राहील. परंतु आजच्या मितीला, आजच्या घटनेला एवढं महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे की निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्था असल्यामुळे
सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं की आम्ही त्यांच्या कारभारात या क्षणी हस्तक्षेप करू शकणार नाही। याला कारण असं आहे की निवडणूक आयोगाची स्थापना, निवडणूक आयोगाचे अधिकार या संदर्भातला पूर्ण अधिकार हा निवडणूक आयोगाचा असल्याचं अप्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालय मान्य केलं आहे। अर्थात निवडणूक आयोगाच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते यात शंका नाही। निवडणूक आयोग कारवाई करू शकतो अशा प्रकारे एकंदर आहे। निवडणूक आयोगापुढे जे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत, आता पुरावा म्हणजे तोंडी पुरावा आणि प्रतिज्ञापत्र पुरावा, यापूर्वीच दोन्ही गटांनी निवडणूक आयोगापुढे पुरावे दाखल केलेले आहेत। त्या पुराव्याचा विचार करूनच निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्ह आणि निवडणूक पक्षाला मान्यता कोणाला द्यावी याच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राहील। निवडणूक आयोगापुढे दोन्ही बाजूंनी, दोन्ही गटांकडनं हा युक्तिवाद केला जाईल आणि कोण खरं कोण नाही या संदर्भातला दावे प्रतिदावे निवडणूक आयोगापुढे केले जातील आणि त्या संदर्भात निवडणूक चिन्हाबाबतचा यावेळेला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आपली प्रतिक्रिया देताना आपण पाहिलं होतं पक्ष चिन्हाचा निर्णय घेण्यास आयोगाला मुभा असल्याचं यावेळेला सांगण्यात आलेलं आहे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि उदय जाधव यावेळेला चर्चा करतायत। शिंदे गटाचे नरेश म्हस्के त्यांच्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत। उदय, त्यामुळे जे वादविवाद झाले ते सगळ्या देशाने पाहिलेले आहेत आणि शेवटच्या क्षणी जर माननीय कपिल सिब्बल आणि मनू सिंघवींनी जो मुद्दे घातले तेही देशाने पाहिलेत। पण हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्यांना सांगितलं की बाबा आपण तुम्ही इलेक्शन कमिशनचं काम चालू ठेवा। आता आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तो मान्य करायचा आणि पुढे जायचं। आता आम्ही सर्वोच्च न्यायालय तिकडे जाऊ, इलेक्शन कमिशन पुढे मांडू सगळं जे काय ते। त्यामुळे आज तो निर्णय झाला, तो त्यांनी गो हेड दिलं की आपण इलेक्शन कमिशनने प्रोसेस करावी। आता ती मान्य आपल्याला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला। एक गोष्ट मला याच्यातली फक्त चांगली वाटली अशी की आज उभ्या देशाने पाहिले आणि ज्या आर्ग्युमेंट झाले आहेत, वाद झालेत ते उभ्या देशाने पाहिले। त्यामुळे त्यांचं आत्मभान काय म्हणत असेल याचाही आम्हाला थोडा भास येतोच। पण ठीक आहे, शेवटी आपण देशामधील न्यायव्यवस्थेचा आदर करतो आणि म्हणून आदरणीय सर्वोच्च जो न्याय दिला तो मान्य करायचा। चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे निर्णय गेला, मात्र आमदारांचा निलंबनाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे ना, तो अजूनही आहे कोर्टात, तो कुठेतरी स्मॅश केला, तो आहे ना कोर्टात राहणारच आहे तो विषय। फक्त विषय असा होता की पहिल्यांदा डिस्क्वालिफिकेशनचा विषय घ्यायचा की पहिल्यांदा निवडणूक आयोगाचा विषय घ्यायचा। आमचं म्हणणं होतं पहिल्यांदा डिस्क्वालिफिकेशनचा विषय पूर्ण करा आणि त्यानंतर जर शक्य वाटत असेल तर आपण तिकडे जाऊ शकतो। पण सर्वोच्च न्यायालय वाटलं की ही काही वेगळी प्रोसेस आहे, इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे, त्या संस्थेला गो हेड त्यांनी दिलेला आहे। पाहू आता नाही प्रश्न तो बघू तिथे गेलं सगळं। या बहुत आलगी आज आदरणीय सर्वोच्च न्यायालय ने आपने एक सबसे बड़ी अच्छी बात हुई कि पहली बार यूट्यूब पे पूरे देश या विश्व को वहाँ जो आर्ग्युमेंट हो रहे थे काय बोलतो तो तर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर यावेळेला श्रीकांत शिंदे यांची देखील थेट प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका बाजूला सत्ता संघर्षाच्या फैसल्यासंदर्भातली मोठी बातमी येते, घटनापीठाचा स्थगिती देण्यास त्या ठिकाणी नकार आपल्याला पाहायला मिळतोय। पक्ष चिन्हाचा निर्णय घेण्यास आयोगाला आता मुभा देण्यात आलेली आहे, त्यामुळे आयोग या पुढच्या काळामध्ये काय करतं, सर्वस्वी निर्णय तिकडे असेल, खरी शिवसेना कोण हे आता आयोगच ठरवणार आहे। तत्पूर्वी श्रीकांत शिंदे माध्यमांशी बोलताय आणि थेटपणे त्यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। एकनाथ शिंदे गटाला यावेळेला दिलासा मिळालाय। मला वाटतं कॉन्स्टिट्यूशनल बेंच बनल्यानंतरची पहिलीच हिअरिंग जी आहे ती आज होती आणि सकाळपासून ही हिअरिंग सुरू होती आणि मला वाटतं कोर्टामध्ये नेहमी जो आहे तो सत्याचा विजय जो आहे तो होत असतो आणि सत्याच्या बाजूने जे आहे ते नेहमी निकाल दिले जातात आणि आज मला वाटतं मोठा दिलासा जो आहे तो आज आम्हा सगळ्यांना मिळालेला आहे की ज्या निर्णयाची स्थगिती समोरचे लोक मागत होते
त्या निर्णयाला कोर्टाने कुठेही स्थगिती दिलेली नाही आहे. कारण की कोर्टाचा विषय आणि इलेक्शन कमिशनचा विषय हा वेगवेगळा आहे. हे पहिल्यापासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो की इलेक्शन कमिशनच्या पर्व्ह्यूमध्ये काही गोष्टी येतात आणि कोर्टाच्या पर्व्ह्यूमध्ये काही गोष्टी येतात. पण आज कोर्टानेच सांगितलेलं आहे की आज इलेक्शन कमिशनची जी काही प्रोसिडिंग आहे ती प्रोसिडिंग आम्ही थांबवू शकत नाही. ती प्रोसिडिंग जी आहे ती होणार आहे. तर मला वाटतं हे मोठं यश जे आहे हे आज आम्हाला मिळालेलं आहे. कारण की आज जे काही आकडे आहेत, जे काही नंबर्स आहेत, हे नंबर्स आपल्याला सांगतात जी खरी परिस्थिती आहे ती. आज 75% जास्त आमदार असतील, 75% जास्त खासदार असतील, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील आणि त्याचबरोबर जिल्हा प्रमुख असतील, वेगवेगळे पदाधिकारी असतील, हे सर्व लोक जे आहेत हे शिंदेसाहेबांना जोडले गेलेले आहेत. शिंदेसाहेबांबरोबर खूप आहेत. त्याच्यावरून स्पष्ट आपल्याला दिसतंय की आज बाळासाहेबांचे विचार घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी कोण करतंय. आणि आज मला वाटतं आज सत्याचा विजय जो आहे तो आज झालेला आहे आणि कोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे. तर कोर्टाला मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज जो निर्णय स्थगित करण्यात आला होता की बाबा निवडणूक आयोगालाही काम करण्यापासून बाबा वंचित ठेवण्यात आलं होतं, आज तो जो आहे मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. पुढची जी काय लढाई जी आहे ती आज इलेक्शन कमिशनमध्ये असेल किंवा कोर्टामध्येही चालू राहील. केंद्रीय निवडणूक आयोगातील याच्या पुढे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे की ज्या पद्धतीनं चिन्ह असेल किंवा पक्ष असेल, प्राथमिक जी मेंबरशिप असेल, याबाबत विषय अनेक जे विरोधक त्यांच्यावर आरोप केले गेले होते. कुठेतरी आता या निर्णयामुळे ही सगळी प्रक्रिया रखडली जी होती, विरोधकांनी पत्र देखील दिलं होतं की निवडणूक आयोगाने मध्यस्थी करू नये किंवा आम्हाला बोलण्याची वेळ द्यावी. ही कुठेतरी प्रक्रिया जी रखडली होती. आता वेळही दिला, निवडणूक आयोगाने देखील वेळ दिला. कोर्टाने आदेश दिला होता निवडणूक आयोगाला की बाबा निवडणूक आयोगाने कुठेतरी सगळ्यांना एक वेळ द्यावा. तो वेळही दिला, कोर्टाचाही मान राखला गेला आणि आता कोर्टाने आपला अंतिम निर्णय दिलेला आहे की बाबा निवडणूक आयोगाची जी काही प्रक्रिया आहे ती इंडिपेंडेंट आहे. कारण की ती स्वायत्त इंडिव्हिज्युअल ती जे आहे ते स्वतःचे अधिकार जे आहेत ते इलेक्शन कमिशनला घेण्याचे आहेत. तर मला वाटतं आज एक मोठा विजय आणि एक आय ओपनर समोरच्यांसाठी आहे की बाबा कुठल्या गोष्टीसाठी आपण कोर्टात गेलं पाहिजे, कुठल्या गोष्टीसाठी आपण कोर्टात नाही गेलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी आपण जर कोर्टात जावं लागलो तर मला वाटतं कोर्टामध्ये सगळ्या ह्याच बाबी ज्या आहेत त्या पेंडिंग राहतील. याच गोष्टीसाठी लोक सारखे त्या ठिकाणी जातील आणि ज्या मेन सगळ्या आज कोर्टामध्ये भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या पेंडिंग आहेत त्याच्यावरती कोर्टाला काम करायचं आहे. तर मला वाटतं आज एक आय ओपनर आहे. तर याच्या पुढे जेव्हा कोर्टामध्ये जातील तेव्हा विचारपूर्वक यांनी कोर्टामध्ये गेलं पाहिजे. नाही आहे 1989 पासून 1989ला रजिस्ट्रेशन पार्टीचं व्यवस्थित जे इलेक्शन कमिशनसमोर 29A होतं ते 1966 पासून जे पक्ष आहे तेव्हापासून ते आजपर्यंत सगळे पुरावे सगळे दाखले. एक युक्तिवाद केला गेला आज की शिंदे हे शिवसेनेचे प्रायमरी मेंबर नाही आहेत आपल्या वकिलांकडे. काय त्या ह्याच्यामध्ये त्यांचं असं होतं की त्यांनी व्हॉलंटरीली त्यांची मेंबरशिप त्यांनी सोडली आणि म्हणून ते डिस्क्वालिफिकेशनचं त्यांचे ॲक्ट जे होते इनसाइड द हाऊस आउटसाइड द हाऊस ज्यामध्ये शेड्यूल 10चे 21A 21B लागू होतात त्याप्रमाणे त्यांनी केलेल्या कृत्यांना त्यांनी केलेल्या ॲक्ट्सना ते लागू होतं आणि ते डिस्क्वालिफिकेशनवर होतं. त्या ह्याने त्यामुळे त्यांना जे उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुख म्हणून त्यांना जे बाजूला हे केलं होतं, पोस्टवरून काढलं होतं, जे इलेक्शन कमिशनला सादर केलं होतं, त्यामुळे त्यांची प्रायमरी मेंबरशिप आहे न आहे हा भाग पुन्हा आता इलेक्शन कमिशनजवळ येणं अशा रीतीचा. अनिल देसाई यांनी वाढलेला आहे, 3 रुपयाने टॅक्सीचा मीटर वाढलेला आहे. कशा प्रकारे बघता या भाडेवाढीकडे? त्याच्या आधी आपल्याला इनपुट सगळे पाहावे लागतील, काय त्यांचे कॅल्क्युलेशन्स होते. पण मला वाटतं जे आपले रिक्षेवाले आहेत त्यांना वाढ झालेली आहे त्यांच्या रेंट्समध्ये, तर त्यांच्यासाठी ते चांगलं आहे. ममता जी आपने सड़कों पर खड्डे की बात भी उठाई. एक नियम त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाकरता हा खूप मोठा दिलासा मानला जातो आणि शिंदे गटाकरता कदाचित त्यांना अपेक्षित असलेला न्याय किंवा त्यांना या सगळ्यातून जो मार्ग काढायचा आहे त्याकरताच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल शिंदे गटाच्या करता. अल्टिमेटली आपल्याकडे किती नंबर्स आहेत, किती आमदार आहेत, तर 75 लोकशाही आहे ही.
लोकशाहीमध्ये कुठेही मनमानी चालत नाही. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला आपला जो नेता आहे तो निवडण्याचा अधिकार आहे. जसं लोकांना आपला नेता निवडण्याचा अधिकार आहे की प्रत्येक 5 वर्षामध्ये इलेक्शन्स होतात, नगरसेवकाचे इलेक्शन्स होतात, खासदाराचे इलेक्शन्स होतात, आमदाराचे इलेक्शन्स होतात आणि त्याच्यामधून जो आहे तो लोकप्रतिनिधी निवडून जात असतो. जर आपल्या नेत्यांनी जर आपली जो विश्वासार्हता जर गमावला असेल तर मला वाटतं जो आहे तो विधिमंडळामध्ये 75% जास्त, लोकसभेमध्ये 75% जास्त जर खासदार आणि आमदार एका साईडला जातात तर याच्यावरून आपण समजलं पाहिजे की आज पक्ष कोणाच्या बाजूने, आज पक्ष कुठे आहे. जो ओरिजिनल पक्ष आहे जो मला वाटतं आज एवढे सगळे लोकांनी मिळून पक्ष बनला आहे ना, लोकांनी मिळून पक्ष बांधलेला आहे. हे सगळ्या लोकांमुळे पक्ष आहे. बरोबर आहे की नाही? लोकशाहीमध्ये तर आपण हे मांडता. याच लोकशाहीचा मध्ये वारंवार निवडणूक आयोग असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या ठिकाणी जाऊन की आम्हाला वेळ देण्यात यावा किंवा निवडणूक आयोगाच्या अधिकाराखाली हे संपूर्ण येत नाही, कुठेतरी हे डिले करण्यासाठी सर्व केलं गेलं होतं. डिले टॅक्टिक्स होते. सारखं कोर्टामध्ये जाणं, प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टामध्ये जाणं. आपल्याला माहिती आहे बाबा हा कोर्टाच्या परवीमधला डिसिजन नाही आहे, हा इलेक्शन कमिशनच्या अखत्यारीतला विषय आहे. हा इलेक्शन कमिशनच त्याला डील करू शकतं. तर त्याच्यासाठी त्याच्या इलेक्शन कमिशनला क्रॉस करून म्हणजे इलेक्शन कमिशनचा अपमान करून आपण त्या ठिकाणी पुढे जात आहे की इलेक्शन कमिशन जे त्याची इंटिमेंडन्सी काढून घ्या आणि त्याच्यावरती कोर्टाने निर्णय द्या. आज कोर्टाने योग्य निर्णय दिलेला आहे. तर याच्यापुढे जेव्हा कोर्टामध्ये जाल तेव्हा अभ्यासपूर्वक कोर्टामध्ये आपण गेलं पाहिजे. निवडणूक आयोगाकडे कशा पद्धतीने पाठपुरावा केला तर आणि ही लढाई आपण पूर्णपणे जिंकाल याकरता कसे प्रयत्न केले? नक्कीच आम्ही जे आहे ते आजपर्यंत योग्य प्रकारे लोकशाहीच्या मार्गाने आज लढाई जिंकतोय. कोर्टामध्ये असेल किंवा इलेक्शन कमिशनमध्ये असेल, जे इलेक्शन कमिशनमध्ये लागेल त्या गोष्टी ज्या आहेत ते देण्याचं काम जे आहे ते आमच्याकडून होईल. आणि नक्कीच त्याच्यामध्येही आज जसा सत्याच्या बाजूने निर्णय झाला तसा इलेक्शन कमिशनमध्येही सत्याच्या बाजूने निर्णय होईल. जी कोर्टातली लढाई आहे ती जवळपास संपलेली आहे आणि पुढची लढाई जी आहे निवडणूक आयोगाची ती देखील आम्ही जिंकू आणि त्याकरता योग्य तो पाठपुरावा केला जाईल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. पुढे जर्नलिस्ट सोमनाथ कोंडेकरचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकरता मोठा दिलासा आणि सर्वोच्च न्यायालयातली लढाई आता सर्वोच्च न्यायालयाच्या ऐवजी निवडणूक आयोगात होणार आहे आणि निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकेल चिन्ह कोणाला मिळणार या संदर्भातला, आणि हा शिंदे गटाकरता मोठा दिलासा असेल. तांत्रिकदृष्ट्या यातल्या बाजू खूप इंटरेस्टिंग आहेत आणि प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या संदर्भात सर्व माहिती देण्याकरता माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहे. सर, हा जो निर्णय आलाय एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना दिलासा, संपूर्ण दिवसाचा युक्तिवादावर बघितलाय, काय युक्तिवादामध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे होते? उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून संविधानातली 10वी अनुसूची, आणखीन पॅरा 3 विभाजनासंदर्भात, आणखीन जो मुद्दा होता त्यांचा की पॉलिटिकल पार्टीच्या संदर्भात, त्यात त्यांनी हे बी म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टमध्ये ही सुनावणी राहावी, इलेक्शन कमिशनमध्ये करण्याची तोपर्यंत गरज नाही जोपर्यंत हे डिस्क्वालिफिकेशनचं मॅटर डिसाईड होत नाही तोपर्यंत त्यांचं म्हणणं मान्य सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेतलं. त्याचबरोबर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे अपील झाले होते मान्य सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून नीरज किशन कौल हे अपील झाले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या गव्हर्नरच्या वतीनं सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता हे अपील झाले होते. इलेक्शन कमिशनकडून अरविंद दातार हे अपील झाले होते. त्यांनी संपूर्ण बाजू ऐकून घेतल्यानंतर, दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर, त्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून जेव्हा आर्ग्युमेंट होत होती तेव्हा त्यांनी प्राथमिक सदस्यत्व यापासून सुरुवात केली आणि त्यानंतर हेही सांगितलं की प्राथमिक सदस्य ज्याच्याकडे आहे, अबाधित आहे, त्यांना अप्रोच करता येतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला. त्यामुळं तो अप्रोच बरोबर आहे, कारण की कपिल सिब्बल यांनी जे आर्ग्युमेंट केलं होतं मेंबरशिप आणि स्टेटसच्या संदर्भात त्यावेळेच्या, त्या संदर्भात त्यांनी काउंटर केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हेही म्हटलं की आमची फंक्शनिंग आणि आमची कार्यपद्धती, आमचं न्यायिक क्षेत्र हे कॉन्स्टिट्यूशनच्या कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी असल्यामुळं आमचं अबाधित आहे, आम्ही ही प्रोसिडिंग करू शकतो, आमच्या फंक्शनिंग ही वेगळ्या असतात. आणि सुप्रीम कोर्टात त्याचबरोबर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये हे मॅटर चालावं, ते त्यावर कोणताही स्टे असू नये, ते आज स्टे व्हॅकेट करून त्यांनी प्रोसिडिंगला मान्यता दिलेली आहे. आणि ही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आज कुठंतरी त्यांना दिलासा मिळाला आहे. ती उद्या जेव्हा ते डिसाईड होईल
आता प्रोसिडिंग सुरू होईल त्यावेळेस दोन्ही गटाला आपापले पुरावे सादर करणे किंवा पदाधिकारी किंवा अनेक ज्या गोष्टी स्वतःला चिन्ह घेण्यासाठी किंवा पक्षाची स्वतःकडे कोणाची पक्ष कोणाकडे असेल हे ठरवण्याचा अधिकार मात्र आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला दिलेला आहे, कारण की ती कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे आणि पक्षाच्या संदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण त्यांना अधिकार आहे, आज सिद्ध झालं. एक प्रकारे जर बघितलं हा संपूर्ण जी सुनावणी झालेली आहे त्यामध्ये जो युक्तिवाद होता खास करून शिंदे गटाचा युक्तिवाद होता की प्रथमतः तुम्ही निवडणुका येत आहे त्यामुळे निवडणूक चिन्हासंदर्भातला निर्णय घ्यावा आणि पक्षाच्या हक्कासंदर्भात निर्णय घ्यावा, असं म्हणता येईल की हा शिंदे गटाचा विजय आहे आजच्या सुनावणीमध्ये. त्यांनी स्पेशली शिंदे गटाचे एक प्रमुख नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आपल्यासोबत जोडले गेलेत. सामंतजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. पहिली प्रतिक्रिया तुमची, तुम्हाला एक मोठा दिलासा मिळाला असं वाटतं का अर्धी लढाई जिंकली असं वाटतं? निवडणूक आयोगाकडे सुनावणी होऊ नये, त्याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीची काही मागणी केलेली होती, ती मागणी सुप्रीम कोर्टानं आज फेटाळलेली आहे आणि या निर्णयाचं आम्ही सगळे स्वागत करतो आणि सुप्रीम कोर्टाला देखील धन्यवाद देतो. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि त्या ठिकाणी आता हे जे प्रकरण गेलेलं आहे त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय होईल, दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातील आणि त्याच्यातनं निवडणूक आयोग जो काही निर्णय देईल तो सगळ्यांना बंधनकारक राहील. पण आजचा निर्णय निवडणूक आयोगाकडे ही सगळी सुनावणी होणार हा तुम्हाला का मोठा दिलासा वाटतो? म्हणजे तुमच्याकडे हातात अशा काय गोष्टी आहेत ज्यामुळे तुमची बाजू अधिक बळकट आहे असं वाटतं तुम्हाला? यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की शिंदे साहेबांबरोबर असलेले लोकप्रतिनिधी, खासदार, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, जिल्हा प्रमुख यांची संख्या फार मोठी आहे आणि म्हणून जे काही कागदपत्र सबमिट करायचे ते आम्ही नक्की निवडणूक आयोगाकडे करू. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर काय निर्णय होणार आहे हे कोणाला माहिती नाही, परंतु आमचं पाठबळ जे आहे ते स्ट्रॉंग असल्यामुळे निवडणूक आयोग सकारात्मक विचार करेल अशी आमची खात्री आहे. पण मग दिल्लीमध्ये जी देशातल्या विविध राज्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची जी बैठक घेतली, मेळावा झाला आणि त्यांच्याकडनं जी शिंदे समर्थनाची पत्र मिळाली ती सुद्धा तुमच्या दृष्टीने फार महत्वाची आहेत? नक्कीच महत्वाचे आहेत, कारण शिवसेना ही महाराष्ट्रापुरती लढते, निवडणुका लढते, त्याच्यामध्ये अग्रेसर असते, परंतु बाहेरच्या राज्यामध्ये देखील राज्यप्रमुख होते आणि त्यातल्या बहुसंख्य राज्यप्रमुखांनी शिंदे साहेबांचं समर्थन केलंय. ते देखील आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ती देखील आम्ही निवडणूक आयोगाला सांगणार आहोत. ठीक आहे सामंतजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि थेट जाऊयात, सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत औरंगाबादहून जोडले गेलेत आणि त्यांच्यासोबत चंद्रकांत खैरे आहेत, शिवसेनेचे नेते. सिद्धार्थ, निश्चितपणे मिलिंद, शिवाजी पार्कचा निर्णय उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं लागल्यामुळं थोडं उत्साहाचं वातावरण होतं. आज निवडणूक आयोगाला ते अधिकार दिल्यामुळं आणि स्टे उठवल्यामुळं थोडीशी नाराजी ठाकरे गटामध्ये आहे. याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत चंद्रकांत खैरे आहेत. दिवसभर तुम्ही दादा काय चाललं, काय कोर्टामध्ये झालं हे बघितलेलं आहे, काय म्हणा? शिवसेनेचा दसरा मेळावा हा तर मोठा उत्साहात होणारच आहे, त्यात काही शंका नाही आहे. सगळे मुलं त्या ठिकाणी, आता एक मुलगा त्या ठिकाणी आला, तो पायी इथून शिवाजी पार्कला चालला विजयादशमीच्या मेळाव्यासाठी. पण मला या ठिकाणी सांगायचं का आज सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे घटनापीठाने जे काही आदेश दिले, सूचना दिल्या किंवा अजून त्यांनी सांगितलं तर त्याप्रमाणे आम्ही तो निर्णय तर सगळ्यांना मान्यच असतो, तेव्हा प्रश्नच येत नाही. परंतु प्रत्यक्षात आता निवडणूक आयोगाकडे ते हे प्रकरण चालणार. निवडणूक आयोगाकडे हे वर्षानुवर्ष चालणार, ताबडतोब होत नाही, कधी वर्षानुवर्ष चालतात. किती जरी त्यांच्यावर दबाव आला किंवा काही सांगितलं की असं करा तसं करा तरी होत नाही. मला माहिती आहे, कारण मी दिल्लीत 20 वर्ष होतो आणि मला माहिती आहे अनेक पक्षांचं ते काम मी पाहिलेलं आहे आणि म्हणून जे काही असेल, पण आम्हाला पूर्ण माहीत आहे की आम्ही आमच्या सगळी बाजू त्या ठिकाणी कागद पुरावे सगळे 1966 पासूनचे कागद. थोडीशी नाराजी दिसते पहिल्या दिवशी. नाही, नाराजी मी म्हणणार नाही तसं, परंतु त्या ठिकाणी आता लढाई आहे आणि लढाई परत आता खरी लढाई सुरू केली आणि सगळी ही लढाई सुरू करत असताना त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन आम्ही सगळं कागदपत्र वगैरे ऑलरेडी अनिल देसाईजींनी आणि सुभाष देसाईजींनी सबमिट केलेले आहे. आता बाकीचं आम्ही सगळे अजून जे काही कागदपत्र लागतील ते आम्ही देऊ. त्यांच्याकडे सगळे त्या ठिकाणी डुप्लिकेट लोक त्या ठिकाणी त्यांनी. केंद्रीय निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या थोडं प्रेशर खाली काम करतं आणि केंद्र सरकार शिंदे गटाच्या बाजूने आहे अशी चर्चा आहे. नाही, असं मी तर म्हणणार नाही, पण मला त्या ठिकाणी एक वेगळं ते आयोग असल्यामुळे
ॲटॉनॉमस बॉडी असल्यामुळे त्या ठिकाणी मी हे म्हणलं की त्यांचा पूर्ण म्हणजे त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे त्यांच्याबद्दल. पण शिंदे गट खूप खुश झालाय, फटाके बिटाके फोडताय. फोटो द्या त्यांना. फटाके काय खोके मिळाल्यानंतर फटाके फोडायला काय हरकत त्यांना, केलं त्यांनी तसं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी अजूनही सत्याचा विजय होण्याची शक्यता नाकारता येत नाही, होणार. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा विजय शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली 1966 शिवसेना ही जिथे धनुष्यबाण निशाणी होती. आणि आता माननीय उद्धवजींचं त्या ठिकाणी भाषण होणार दसरा मेळावा शिवाजी पार्कवर, तो विजय. आणि आम्ही सगळे कोण त्या ठिकाणी परत एकदम जोरात फाईट करू. जे संकट शिवसेनेला येतात त्याच्यानंतर शिवसेना अजून खूप मोठे छलांग मारत असते, असं ते होणार. मग आता इलेक्शन कमिशनकडे जाणं हे शिवसेनेसाठी सोपं झालंय का अवघड झालं? नाही, इलेक्शन कमिशनकडे आमची बाजू मांडायची ना. बाजू मांडू बरीच, म्हणजे आमचे ॲडव्होकेट्स असतील, आमचे पदाधिकारी असतील, सगळे त्या ठिकाणी मांडतील आणि तेही मांडतील. मग आम्ही सांगू की हे खोटं आहे, हे खरं आहे. पण कोर्टाने असं म्हटलंय की निवडणूक आयोगाला ठरवू देत की खरी शिवसेना कोण आहे आणि धनुष्यबाण कोण आहे. ते ठरवतील ना. मग निवडणूक आयोग त्यांच्या मार्फत, त्यांच्या बाकीच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांच्या एजन्सीच्या मार्फत. धनुष्यबाण कोणाचं आहे? धनुष्यबाण आमच्या छातीवर जो लागलेला आहे अनेक वर्षापासून कितीतरी वर्ष तसाच राहील. तो तसाच राहील. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांनी विश्वास दाखवलेला आहे की आता खरी लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास जरी होता आहे, मात्र इलेक्शन कमिशनवर सुद्धा म्हणजे निवडणूक आयोगावर सुद्धा त्यांचा विश्वास आहे आणि ही लढाई चांगली होईल, शिवसेनेच्या हिताची होईल आणि शिवसेनेच्या छातीवर शिवसेनेचा धनुष्यबाण राहील असा आशावाद चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. थेट जाऊयात. ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर आपल्यासोबत जोडले गेलेत. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे एक लँडमार्क जजमेंट म्हणूनच तुम्ही पाहता? खरं म्हणजे या बाबतीत मध्ये अजून लँडमार्क जजमेंट यायचं आहे. याला कारण असं आहे की आजचा ज्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला हा एका विशिष्ट मुद्द्यापुरता मर्यादित असा होता. मी यापूर्वी देखील आपल्या चॅनलला सकाळी बोललो होतो की निवडणूक आयोग ही स्वतंत्र स्वायत्त यंत्रणा आहे आणि आतापर्यंतचे न्यायालयीन संकेत असे आहेत की ह्या ज्या स्वायत्त संस्थांना जे अधिकार प्राप्त आहे त्यांच्या पुढे असणाऱ्या वादाच्या संदर्भात जो काही निर्णय येतो त्यात डायरेक्ट प्रत्यक्ष हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालय अपवादात्मक परिस्थितीत करत असतं. म्हणजे मला कायद्याचा अभ्यासक म्हणून मी सकाळीच हे मत प्रदर्शित केलं होतं की निवडणूक आयोगापुढे वाद जे असतात, एखाद्या राजकीय पक्षाची मान्यता किंवा निवडणूक त्या राजकीय पक्षाचं चिन्ह या संदर्भातला वादाबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असतो. आणि म्हणून यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जी तोंडी स्थगिती दिली होती ही तोंडी स्थगिती आज सर्वोच्च न्यायालयाने उठवलेली आहे आणि आदेश असे निर्गमित केले आहेत की निवडणूक आयोगाने या संदर्भात निर्णय घ्यावा आणि तशी त्यांना ती मुभा दिली आहे. त्यामुळे यापुढच्या भविष्य काळामध्ये निवडणूक आयोगापुढे हा वाद चालू राहील. पण याला निवडणूक आयोग काही वेळेची मर्यादा घालू शकतं? कारण न्यायालयीन लढाईमध्ये वेळेची मर्यादा त्या अर्थानं असते असं नाही. आगामी काळातल्या राज्यातल्या किंवा अन्य ठिकाणच्या निवडणुका पाहता निवडणूक आयोगाला एका विशिष्ट वेळेतच हा निर्णय घ्यावा लागेल. असं यावरती आज आपल्याला भाष्य करता येणार नाही. याला कारण असं आहे, निवडणूक आयोगापुढे दोन्ही बाजूंनी काय पुरावे सादर केले जातात, त्या पुराव्याची लेंथ किती असेल, पुराव्याची जंत्री काय असेल, या संदर्भात दोन्ही बाजूचे पक्ष हे निवडणूक आयोगापुढे सादर केल्यानंतर हे होईल. परंतु तुम्ही जी भीती व्यक्त केलेली आहे की काही ठिकाणी पोटनिवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे हा विशिष्ट मुदतीत निर्णय येणं हे जरी जनतेला अपेक्षित असलं तरी हे दोन्ही पक्ष दोन्ही गटांवरती हे अवलंबून राहील. ते पुरावे काय सादर करतात, ते किती प्रमाणात सादर करतात आणि जर निवडणूक आयोगाला असं वाटलं निवडणूक आयोगाला जर असं वाटलं की या संदर्भात पुराव्याचा निर्णय घेण्यात वेळ लागू शकतो तर ती पुढील कार्यवाही करू शकतो. पण मग सर, आत्ताच्या सगळ्या तांत्रिक ते गोष्टी जर का आपण पाहिल्या तर शिंदे गटानं अर्धी लढाई जिंकली असं म्हणता येईल. कारण जर का चिन्ह मिळालं निवडणूक आयोगाकडनं निकाल लागून, अर्थात जर तरची गोष्ट आहे, पण जर का निवडणूक आयोगाकडनं चिन्ह मिळालं तर पुढच्या अनेक गोष्टी आपोआपच रद्दबादल होतील.
म्हणजे पक्षावरही एक प्रकारे अधिकार दावा करू शकतात शिंदे आणि चिन्ह तर मिळेलच. नाही, हे बघा, अर्धी लढाई जिंकली का पूर्ण लढाई जिंकली यावर मला काही भाष्य करायचं नाही. कारण मी ज्यावेळेला चॅनल पुढे बोलत असतो त्यावेळेला कायद्याचा विद्यार्थी म्हणून माझं स्पष्टीकरण करत असतो. आपण मगाशी बोललात पुढे पुढे म्हणून मी ते थांबवलं मगाशी. मला हेच म्हणायचं होतं की जर निवडणूक आयोगाचं असं समाधान झालं की विशिष्ट मुदतीत याचा निर्णय लागू शकत नाही, तर निवडणूक आयोगाला त्या चिन्ह, निवडणूक चिन्ह गोठविता येतं, हा अधिकार आहे. आणि यापूर्वीच्या काळामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. म्हणून ह्या निवडणूक आयोगापुढे जे दोन्ही बाजू असतील, या दोन्ही बाजूंवरती ही जबाबदारी राहील की कशा रीतीने हे प्रकरण लवकरात लवकर पुरावे देऊन संपवावं. अर्थात त्याला वेळेची मर्यादा नाही. ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न. जर का चिन्ह गोठवण्याचा विषय झाला तर ते कोणालाच मिळणार नाही, पण जर का तसा निर्णय झालाच तर प्रत्येकाला, म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला पण वेगळं चिन्ह घेऊन लढायला लागेल आणि प्रत्येक मतदारसंघात वेगळं चिन्ह असेल आणि शिंदे गटाच्या उमेदवारांना पण प्रत्येक मतदारसंघात वेगळं चिन्ह असेल. हो, यापूर्वी देखील असं घडलेलं आहे. ज्या वेळेला काँग्रेसची विभागणी झाली, ज्या वेळेला इंदिरा काँग्रेस आणि दुसरी मोरारजी कामराज काँग्रेस ही अस्तित्वात आली, त्यावेळेला यांचं जे बैलजोडी चिन्ह होतं आपल्याला माहिती असेल, हे बैलजोडी चिन्ह गोठवलं गेलं होतं. कारण दोघी गटांनी दावा केला होता बैलजोडीवरती, आणि मग निवडणूक आयोगाने बैलजोडी हे गोठवलं होतं. आणि त्याच्यामुळे असे प्रकार यापूर्वी झालेले आहेत. आणि म्हणून निवडणूक आयोगाने या संदर्भात निर्णय किती कालावधीत घ्यावा असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नाहीत. बर सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलला त्याबद्दल. कुठल्या तारखेपर्यंत साधारणतः सुनावणी सुरू व्हावी? कारण की यापूर्वी म्हटलं होतं की 23ला सुनावणी होईल, त्यानंतर 27 नंतर सुनावणी होईल, पण आता सतत स्टे वाढत गेला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा दिलासा मिळाला, कारण की त्यांना मुदत वाढून मिळाली आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याकरता. आपण देखील प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. आता आपण जे पत्र देणार आहे त्या पत्रात काय उल्लेख करणार? आपण पत्रात बोलू की लवकरात लवकर तारीख दिली पाहिजे, कारण की आता कोणत्याही प्रोसिडिंग्सवर स्टे नाहीये आणि इलेक्शन कमिशन आपल्याला ते इंटिमेट करतील. पण इलेक्शन कमिशन पुढे जाताना शिंदे गटाच्या सोबत जर बघितलं, उद्धव ठाकरे अनेक शपथपत्र तयार केलेली आहे. तशा प्रकारचे शपथपत्र शिंदे गटाने देखील तयार केलेत का? आपण ऑलरेडी ते खूप सारे ॲफिडेव्हिट्स फाईल केलेत इलेक्शन कमिशन समोर. 1.5 लाखपेक्षा जास्त ॲफिडेव्हिट्स आपण ऑलरेडी फाईल केलेत. आणि जे काही डॉक्युमेंट्स आणि पत्र आणि ॲफिडेव्हिट्स आहेत ते सगळे नीट त्याचा विचार करून इलेक्शन कमिशन डिसिजन घेईलच. तुम्हाला अपेक्षा केव्हापर्यंत निर्णय लागण्याची? ते काही एवढंच सांगू नाही शकत, पण लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आमची मागणी असेल. साधारणतः असेल इलेक्शन कमिशनला. राजकीय विश्लेषक सांगतात की निवडणुकीचं चिन्ह फ्रीज होण्याची शक्यता आहे. ते आता इलेक्शन कमिशनच ठरू शकतं. आपल्याकडे मेजॉरिटी आहे आमदारांची, खासदारांची, पार्टी मेंबर्सची. तर जे काय लॉ सेट झाले त्या लॉ जर आपण बघितलं तर इलेक्शन कमिशन आपल्या बाजूने योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे वाटतं तुम्हाला की शिंदे गटाला शिवसेना मिळेल? आम्हीच शिवसेना आहोत. शिंदे साहेबांचीच आता जो गट आहे तो शिवसेना आहे. शिंदे साहेबांचाच गट शिवसेना आहे, पण उद्धव ठाकरे म्हणतात की हे तर यांनी सोडून गेलेले आहे, यांना आम्ही बरखास्त केलेले आहे, हे बाहेर पडलेले आहेत, त्यामुळे यांना हक्क नाही आहे. ते आता कोर्टाला निर्णय घेऊन द्या आणि इलेक्शन कमिशन आपला निर्णय देईलच लवकरच. धन्यवाद. निहाल ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलंय की आता आम्ही शिवसेना आहोत आणि केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितपणे या संदर्भात निश्चित निर्णय घेतील. नवी दिल्लीहून जर्नलिस्ट भट्टाचार्यसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे निहाल ठाकरेंनी फार मार्मिकपणे सांगितलं की आम्हीच शिवसेना आहोत. आणि गिरीश राव सर आपल्यासोबत आहेत आणि सकाळी त्यांनी संकेत दिले होते की काय होऊ शकतं आणि तीच शक्यता जवळपास खरी ठरलेली आहे. सर, शेवटचा प्रश्न या चर्चेतला. तुम्ही सकाळपासून हे सगळं ऐकतात, बारकाईनं विश्लेषण करतात. आता 2 शक्यता आहेत. एक, निवडणूक आयोगाकडे कमी कालावधीत निकाल लागू शकतो. निकाल दोन्ही लागू शकतात, म्हणजे एकतर ठाकरे गटाला चिन्ह मिळेल किंवा शिंदे गटाला मिळेल. पण जर का चिन्ह गोठवलं गेलं किंवा चिन्ह ठाकरे गटाला नाही मिळालं, शिंदे गटाला मिळालं, तर न्यायालयीन लढाईतला बराचसा भाग कमी होऊन जाईल, कारण निवडणूक आयोगात मुख्य निर्णय झालेला आहे. आता पहिली गोष्ट की शिवसेनेचा विजय म्हणजे शिंदे गटाचा विजय असं काय मला दिसत नाही. हे फक्त निर्णय घेतलाय की इलेक्शन कमिशनने हा निर्णय घ्यावा. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही जे येते की शिंदे ग्रुपचा विजय झाला, तो काय दिसत नाही. त्याच्यामुळे मला असं काय वाटत नाही की शिंदे ग्रुपचा विजय झाला आणि ह्यांची हार झाली, अशी काय दिसत नाही मला. तर दुसरा गोष्ट येतं
हां. की मी सकाळपासून बोलत होतो की हा जो डोमेन आहे सिम्बॉल डिसिशनचा, तो डोमेन आहे फक्त इलेक्शन कमिशनचा. तर सुप्रीम कोर्टाने तेच म्हटलंय की इलेक्शन कमिशनकडे तुम्ही जावा, म्हणजे जावा, आणि इलेक्शन कमिशन ह्याच्यावरती निर्णय घेईल की हा सिम्बॉल शिंदे गटाकडे असेल किंवा ह्यांच्याकडे, आपल्या उद्धव ठाकरे ठाकरेंकडे. परत दुसरा गोष्ट, जे पॉइंट ऑफ रेफरन्स आहेत, जे बेंचने दिलेले आहेत, त्याच्यात 10वा मुद्दा हा पण आहे की इलेक्शन कमिशनचा पॉवर जेव्हा अशी स्प्लिट झाले तर तेव्हा काय पॉवर असतील इलेक्शन कमिशनचा जेव्हा अशी पार्टी स्प्लिट झाल्यावरती. तो निर्णय जो आहे, तो निर्णय जेव्हा फायनल हिअरिंग होईल या सगळ्या मॅटर, तर त्यावेळी सुप्रीम कोर्टाला त्याच्यावरती आपलं फाइंडिंग द्यावे लागतील की अशा पद्धतीमध्ये इलेक्शन कमिशनने काय करावं. बरं, आता याच्यात शिवसेनेची जी घटना आहे ती असं सांगते की नियुक्त केलेले प्रमुख त्या राज्यातले, पण आता या नियुक्त केलेल्या प्रमुखांनी जर का बंड केलेल्या, म्हणजे आपण बंड म्हणतोय, ते बंड म्हणतच नाहीत, ते म्हणतात की आम्हीच शिवसेना आहोत, तर शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि निवडून आलेल्या सदस्यांपैकी बहुसंख्य जणांनी जर का शिंदे गटाला पाठिंबा दिला, तर तांत्रिकदृष्ट्या चिन्हावर शिंदे गटाचा 100% दावा आहे. तांत्रिकदृष्ट्या जर तुम्ही बोललात त्या फॅक्ट जर असेल तर शिंदे गटाचा दावा सिद्ध होईल इलेक्शन कमिशनकडे. मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. दीपक केसरकर बोलतायत, आपण थेट जाऊयात. साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते आज सगळ्यांना पुन्हा एकदा नोकरीमध्ये घेण्यात आलेलं आहे. शेवटी लढा द्यायचा असेल तर तो मनापासून दिला पाहिजे. केवळ लोकांच्या भावना भडकवायच्या आणि त्याच्यावर आपण राज्य करायचं, हे दिवस संपलेले आहेत. आम्ही सर्वसामान्य लोकांना देण्याचं काम, आपली कारवाई सुरू करेल. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो त्याच्यावर त्या अवलंबून आहेत. मला वाटतं शिवसेना ही आपली उद्धव ठाकरेंची बाजू देखील आपली बाजू मांडत असेल आणि त्यामुळं मांडतील. त्यामुळं त्यावर निर्णय झाल्यानंतरच बोलणं उचित होईल. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधी त्याच्यावर काही कॉमेंट्स करणं हे थोडंसं अतिरंजित होईल असं मला वाटतं. निवडणूक आयोग आतापर्यंत इतिहास राहिला आहे की केंद्र सरकारच्या मूल्यावर किंवा केंद्र सरकारच्या दिशानिर्देशावरून काम करतो. आता असं यामुळे दिसतंय की निवडणूक आयोग कुठे ना कुठे या दोन्ही गटांच्या वादमध्ये चिन्हाला फ्रीज करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला तर किती नुकसान होईल असं वाटतं महाविकासाला? तुम्ही फ्रीज करण्याचा विचार करताय, निवडणूक आयोग काही वेगळाही विचार करू शकत असेल. त्यामुळं काय होणार आहे आणि देशात काय चाललेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यावर कमी बोललेलं जास्त चांगलं. आदरणीय शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रात इंजिनियर्स सेल आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटचा सेल काढायचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे एक मोठा निर्णय आजच्या दिवसभरातला. या निर्णयाची कदाचित शिंदे गटाला आणि सगळ्यांना मोठी प्रतीक्षा होती. शिवसेनेच्या दृष्टीने थोडासा निराशाजनक, पण शिंदे गटाच्या दृष्टीने थोडा अधिक उत्साहवर्धक अशा प्रकारचा आजचा हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आता सगळी लढाई इथून पुढे निवडणूक आयोगासमोर होणार आहे. या सगळ्या विषयावरती आज सकाळपासून आपल्यासोबत ॲडव्होकेट गिरीश राव विश्लेषण करत होते. सर, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही फार उत्तम प्रकारे या सगळ्याचं विश्लेषण केलं आणि अतिशय सोप्या शब्दात सांगितलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तेव्हा आयोगाच्या कार्यवाहीवर आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. निवडणूक आयोगानं याबद्दलची सुनावणी घ्यावी असं म्हटलंय. त्यामुळे आता परत एकदा दोन्ही पक्ष, दोन्ही बाजू या निवडणूक आयोगाच्या समोर जातील आणि याच संदर्भात दिल्लीतले आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी सर्वोच्च न्यायालयातले वकील विशाल जोग यांच्याशी बातचीत केली. आपण पाहूयात. माझ्यासोबत ॲडव्होकेट विशाल जोगदार सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील आहेत, त्यांच्याशी थेट चर्चा करूया. सर, हा जो निर्णय आला आहे यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की इलेक्शन कमिशनला प्रोसिडिंग करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. संपूर्णपणे या संपूर्ण ऑर्डरचा अर्थ कसा घ्यायचा? याचा अर्थ असा आहे की सुप्रीम कोर्टाने या ज्या इलेक्शन कमिशन ही जी स्वायत्त संस्था आहे त्यांनी तिचं काम करत राहावं यासाठी त्यांना परमिशन दिलेली आहे.
आणि जे काही प्रोसिडिंग मध्ये दोन्ही गटाला जे बोलायचंय ते बोलण्यासंदर्भामध्ये त्यांना परमिशन दिलेली आहे. एकनाथ शिंदे गटाला दिलासा मानता येईल असा? याच्यामध्ये एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिलेला आहे आणि याच्यामध्ये झालं असं आहे की ज्या दोन्ही गटाचे आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर आणि इलेक्शन कमिशनने जी आज गोष्ट बाजू मांडलेली आहे ती बाजू मात्र अत्यंत योग्य पद्धतीनं मला वाटतं कोर्टाने ऐकून आणि सगळा सारासार विचार करून आजची ऑर्डर दिलेली आहे. कोर्टाने सारासार विचार करून ऑर्डर दिली. आपण ज्या पद्धतीचा निर्णय पाहिला तर सकाळपासून युक्तिवाद आपण सुद्धा ऐकला, मी सुद्धा ऐकलाय आणि जनतेला आपण या युक्तिवादामधले काय प्रमुख मुद्दे आहेत ते सगळे प्रेक्षकांना सांगितले. पण काय कुठले मुद्दे हे शिंदे गटाच्या बाजूचे राहिलेले आहेत? नाही, शिंदे गटाच्या बाजूचा एकच मुद्दा आहे की इलेक्शन कमिशननी स्वतः म्हटलेलं आहे की या प्रकरणामध्ये जे काही असेल ते तुम्ही आमच्याकडे सोपवून द्या, तो निर्णय आम्ही घेऊ की काय नेमकं प्रकरण आहे आणि काय करायला पाहिजे. महत्वाचं म्हणजे हा एक मोठा दिलासा शिंदे गटाला म्हणावा लागेल. मोठा दिलासा आहे कारण की बीएमसीचे इलेक्शन येणार आहेत समोर आणि त्यामुळे त्यांच्यावर मोठा दिलासा आहे तो. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. सर्वोच्च न्यायालयानं फैसला सुनावला की या सगळ्या प्रकरणाची सुनावणी, चिन्हाबद्दलची सुनावणी ही निवडणूक आयोगातच होईल. हा शिंदे गटाकरता दिलासा मानला जातो. तर उद्धव ठाकरे यांना आता पुढची निवडणूक आयोगाच्या समोरची लढाई अधिक काटेकोरपणे करावी लागेल. निवडणूक आयोगाच्या समोरच्या कार्यवाहीला कोणत्याही प्रकारची स्थगिती नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काय म्हटलंय, तसंच उद्धव ठाकरे गटाचे खासदार त्यांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत. अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते, त्यांनी काय म्हटलंय पाहूया. शेवटच्या क्षणी जर माननीय कपिल सिब्बल आणि मनू सिंघवींनी जो हात घातला, मुद्दे घातले, तेही देशाने पाहिलेत. पण हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्यांना सांगितलं की बाबा आपण तुम्ही इलेक्शन कमिशनचं काम चालू ठेवा. आता आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तो मान्य करायचा आणि पुढे जायचं. आता आम्ही सर्वोच्च न्यायालय तिकडे जाऊ, इलेक्शन कमिशन पुढे मांडू सगळं जे काय ते. त्यामुळे आज तो निर्णय झाला तो त्यांनी गो हेड दिलं की आपण इलेक्शन कमिशनने प्रोसेस करावी. आता ती मान्य आपल्याला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. तो मुद्दा आहे तो कुठेतरी स्मॅश केला. तो आहे ना कोर्टात राहणारच आहे तो विषय. फक्त विषय असा होता की पहिल्यांदा डिस्क्वालिफिकेशनचा विषय घ्यायचा की पहिल्यांदा निवडणूक आयोगाचा विषय घ्यायचा. आमचं म्हणणं होतं पहिल्यांदा डिस्क्वालिफिकेशनचा विषय पूर्ण करा आणि त्यानंतर जर शक्य वाटत असेल तर आपण तिकडे जाऊ शकतो. पण सर्वोच्च न्यायालय वाटलं की ही काही वेगळी प्रोसेस आहे. इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे, त्या संस्थेला गो हेड त्यांनी दिलेला आहे. मला वाटतं कॉन्स्टिट्यूशनल बेंच बनल्यानंतरची पहिलीच हिअरिंग जी आहे ती आज होती आणि सकाळपासून ही हिअरिंग सुरू होती. आणि मला वाटतं कोर्टामध्ये नेहमी जो आहे तो सत्याचा विजय जो आहे तो होत असतो आणि सत्याच्या बाजूने जे आहे ते नेहमी निकाल दिले जातात. आणि आज मला वाटतं मोठा दिलासा जो आहे तो आज आम्हा सगळ्यांना मिळालेला आहे की ज्या निर्णयाची स्थगिती समोरचे लोक मागत होते त्या निर्णयाला कोर्टाने कुठेही स्थगिती दिलेली नाही आहे. कारण की कोर्टाचा विषय आणि इलेक्शन कमिशनचा विषय हा वेगवेगळा आहे. हे पहिल्यापासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आज जे काही आकडे आहेत, जे काही नंबर्स आहेत, हे नंबर्स आपल्याला सांगतात जी खरी परिस्थिती आहे ती. आज 75% जास्त आमदार असतील, 75% जास्त खासदार असतील, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील आणि त्याचबरोबर जिल्हा प्रमुख असतील, वेगवेगळे पदाधिकारी असतील, हे सर्व लोक जे आहेत हे शिंदेसाहेबांना जोडले गेलेले आहेत. शिंदेसाहेबांबरोबर खूप आहेत. त्याच्यावरून स्पष्ट आपल्याला दिसतंय की आज बाळासाहेबांचे विचार घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी कोण करतंय. आणि आज मला वाटतं आज सत्याचा विजय जो आहे तो आज झालेला आहे आणि कोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे. आज जो आहे जो निर्णय स्थगित करण्यात आला होता की बाबा निवडणूक आयोगालाही काम करण्यापासून बाबा वंचित ठेवण्यात आलं होतं, आज तो जो आहे मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. पुढची जी काय लढाई जी आहे ती आज इलेक्शन कमिशनमध्ये असेल किंवा कोर्टामध्येही चालू राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काय म्हटलंय पाहूयात.
त्याने जे काही आदेश दिले, सूचना दिल्या किंवा अजून त्यांनी सांगितलं तर त्याप्रमाणे आम्ही तो निर्णय तर सगळ्यांना मान्यच असतो, तेव्हा प्रश्नच येत नाही. परंतु प्रत्यक्षात आता निवडणूक आयोगाकडे ते हे प्रकरण चालणार. निवडणूक आयोगाकडे हे वर्षानुवर्ष चालणार, ताबडतोब होत नाही, कधी वर्षानुवर्ष चालतात. किती जरी त्यांच्यावर दबाव आला किंवा काही सांगितलं की असं करा तसं करा तरी होत नाही. मला माहिती आहे, कारण मी दिल्लीत 20 वर्ष होतो आणि मला माहिती आहे अनेक पक्षांचं ते काम मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून जे काही असेल, पण आम्हाला पूर्ण माहीत आहे की आम्ही आमच्या सगळी बाजू त्या ठिकाणी कागद पुरावे सगळे 1966 पासूनचे कागद त्या ठिकाणी आता लढाई आहे आणि लढाई परत आता खरी लढाई सुरू केली. आणि सगळी ही लढाई सुरू करत असताना त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन आम्ही सगळं कागदपत्र वगैरे ऑलरेडी अनिल देसाईजींनी आणि सुभाष देसाईजींनी सबमिट केलेलं आहे. आता बाकीचं आम्ही सगळे अजून जे काही कागदपत्र लागतील ते आम्ही देऊ. त्यांच्याकडे सगळे त्या ठिकाणी डुप्लिकेट लोक त्या ठिकाणी. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आज सकाळपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. ती म्हणजे आधी डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा महाराष्ट्रातल्या आमदारांचा, का निवडणूक चिन्हाच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा. पण अखेर सर्वोच्च न्यायालयानं दिवसभर दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोगाकडे जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीला स्थगिती देण्यास पूर्णतः नकार दिला. सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज सकाळपासून सुनावणी सुरू होती. त्यामुळे पक्षचिन्हाच्या संदर्भातला वाद, खरी शिवसेना कुणाची हा वाद, हा निवडणूक आयोगाकडे सुरू राहील. त्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. पण आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातला मुद्दा, पक्षातून हद्दपार करण्याच्या संदर्भातला मुद्दा आणि दावे प्रतिदावे हे मात्र सर्वोच्च न्यायालयात सुरू राहतील. यासोबत संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.